बऱ्याच जणांच्या घरी आंब्याची झाडं असतात, म्हणजे लहान लहान असे आपले पिकलेले आंबे वगैरे असतात, त्याची खास आपण भाजी बनवतो। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आंब्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी आणि सगळ्यांना आवडते अशा पद्धतीची ही भाजी आहे। मार्केटमध्ये भरपूर असे पिकलेले आंबे येत असतात, त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या आंब्याची अशी भाजी बनवू शकतो। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज पिकलेल्या आंब्याची भाजी बनवणार, त्याच्यासाठी आपण पिकलेले 4 आंबे घेतलेले आहेत, जे आपल्याला मार्केटमध्ये साधे आंबे मिळतात पिकलेले, तेच हे आंबे आहेत। आता आपण हे आंब्याची सालं काढून घ्या। पहिलं हे वरचा भाग आहे हा तोंडाचा, तो आपण काढून घेऊया। त्याच्यानंतर हे पूर्ण आपण ह्याचं साल आहे हे काढून घ्यायचं आहे, हे बघ अशा पद्धतीने। आता हे 4ही आंब्याची मी सालं आहेत ही काढून घेते। असा मस्त असा पिकलेला आंबा पाहिजे, खास भाजी करण्यासाठी अशा पद्धतीचाच आंबा आपल्याला वापरायचा आहे, कच्चा आंबा वापरायचा नाही आहे। आंब्याची मी सालं काढून घेतलेली आहेत। आता आपण वाटण बघूया। वाटण म्हटलं तर मी धने घेतलेत 2 चमचे, त्याचप्रमाणे मिरची घेतली आहे, ही जी काश्मीरी मिरची येते, काश्मीरी आणि बेडकी मिरची, तीच ही मिरची आहे। त्याचप्रमाणे अगदी मी 4 ते 5 दाणे मेथीचे घेतलेले आहेत। चण्याची डाळ घेतली आहे, ही 10 दाणे आहेत। आणि त्याचप्रमाणे थोडंसं असं आलं घेतलेलं आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जवळजवळ 4 ते 5 चमचे ओला नारळ खिचून घेतलेला आहे। आता हे सर्व वाटण आहे हे आपण भाजून घेणार आहोत। वाटण भाजण्यासाठी मी एक पातेलं घेतले आहे आणि अगदी 1 टेबलस्पून एवढं मी तेल घातलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मेथीचे दाणे घालूया, चण्याची डाळ घालूया, मिरच्या, त्याचप्रमाणे धने। आता 1-2 मिनिटांसाठी ही मिरची धने आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत, जास्त परतवायचे नाही तर लगेच करपले जातील। 1-2 मिनिटांचं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घालते आलं आणि लसूण, ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद करते, कारण कढई कशी आपली गरम असते ना, त्यामुळे तेलावर व्यवस्थित हे मसाले भाजले जातात ना। आणि गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे ओला नारळ, तो सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। जास्त मसाले आहेत नाही, हे भाजायचे नाही आहेत, अगदी थोडे थोडे असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। आता हे वाटण आहे ना हे झाले। आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। सर्व वाटण आहे ना हे थंड करून घेतलं, आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून एकदम बारीक असे हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटण आहे मी फिरवून घेतलं आहे आणि मस्त असं हे वाटण वाटलेलं गेलेलं आहे। एकदम बारीक असं मी हे वाटण वाटलं आहे, बघू शकता। असं आपल्याला एकदम बारीक असं बनवायचं आहे। आता आपण भाजीला सुरुवात करूया। जे वाटण वाटलं होतं ना तेच हे पातेलं घ्या, त्याच्यामध्ये 1 पळी भरून मी तेल घातलेलं आहे आणि ते तेल गरम झालेलं आहे। फोडणी देऊया। फोडणीसाठी मी पाव चमचा राई घातलेली आहे, जिरं 1 टेबलस्पून, हिंग पावडर पाव चमचा, कढीपत्ता घातले, आपल्याला एक 7-8 पानं आहेत कढीपत्त्याची घालायची आणि त्यानंतर आपण परतवून घ्यायचं। 1-8 मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित अशी फोडणी आहे ही रेडी करून घ्यायची आहे। फोडणीचा सुवास आला पाहिजे अशी फोडणी आपल्याला द्यायची आहे। आता ही फोडणी आहे मस्त अशी तडतडली आहे आणि सुवास देखील खूप छान सुटलेला। फोडणी आहे मस्त अशी दिलेली आहे मी। आता ह्यामध्ये आपण सर्व वाटण घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1-2 मिनिटांसाठी हे वाटण आहे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा पुन्हा काही थोडाफार कच्चापणा असेल तो निघून जावा। कारण ह्या अगोदर आपण सर्व वाटण होतं जे आपण बनवलं होतं ते सगळं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त परतवायची गरजसुद्धा लागत नाही। पण थोडंसं ना असं तेल सुटलं पाहिजे ह्या वाटणाला, तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि कलर बघू शकता खूप छान असा ह्या वाटणाला आलेला आहे। आता इथे ना मी मिरची घातली होती, जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। मी ना काश्मीरी मिरची घातली होती, त्याच्यामुळे कसं जास्त असं तिखटपणा वगैरे मिरचीला नसतो। आता 1-2 मिनिटांसाठी मस्त असे परतवून घेतलं आहे, कलर देखील खूप छान आले आणि तेल देखील सुटलेलं आहे। 1-8 मिनिटं आणखीन परतवून घेऊया। असं ज्यावेळेस आपण वाटण घालतो ना त्यावेळेस फोडणी आहे ना ती मस्त अशी द्यायची, त्यामुळे ना ह्या भाजीला सुवास छान होतो आणि भाजी आहे ना ही टेस्टी लागते। आता 1-2 मिनिटं मी परतवून घेतला आणि मस्त असं हे मसाला हा रेडी झाला आहे। आता ह्यामध्ये मी आंबे घालते,
आता जसं तुम्हाला आंबे जास्त बनवायचं असेल तर का भाजी, तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तसुद्धा आंबे घालू शकता. आता हे सर्व आंबे घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी आंब्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, म्हणजे लोणचं, मुरंबा, त्याचप्रमाणे आंब्याची भाजी, आम्ही बाठवणीसुद्धा म्हणतो ह्याला. तर बऱ्याचशा अशा छान छान मी व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याचप्रमाणे कच्च्या आंब्याच्या भाजी आणि सुंदर झाल्यात आणि घरगुती साहित्यामध्ये या सर्व रेसिपी बनणाऱ्या असतात त्यामुळे, आणि चवीला तर खूप छान असतात. जास्त काही आपण अशा बाहेरचे जास्त मसाले वापरून वगैरे करत नाही. अगदी आपल्या घरच्या मसाल्यापासून आपण असे व्हिडिओ बनवत असतात आणि चवीला ना एक नंबर अशा ह्या भाज्या सर्व लागतात. ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया. हळदीचा वापर आहे ना तो जास्त करायचा नाही आहे, अगदी थोडासा आपल्याला करायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मी 1-2 मिनटासाठी झाकण लावून एक वाफ देते. एक मस्त अशी मी वाफ दिली आहे. आता ना आपण जे मिक्सरला वाटण वाटलं होतं त्याचं मी पाणी घालते. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते आपल्याला पाणी घालायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायचे. मी साखर घातली आहे. तुम्ही जर का गूळ पाहिजे असेल तर तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. जसं आपल्याला आंबट गोड लागेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये साखर किंवा गूळ घालू शकता. कारण ह्यामध्ये आपल्याला गूळ घालावं लागतं, कारण आंबा कसा आंबट गोड असतो. कारण सगळेच आंबे आता आपण 3-4 हे आंबे घातलेले आहेत, त्यातला आंबट असेल असं आपण म्हणजे काही सांगू शकत नाही. 2 चमचे साखर घातली आहे आणि आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर काही इथे साखर नसेल घालायची तर तुम्ही इथे गुळाचा वापरसुद्धा करू शकता. आता एक 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफ द्यायची आहे. 2 मिनटं झाली आहे आणि भाजीला उकळा देखील मस्त आलेला आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी आहे ना चवीला खूप छान लागते आणि बऱ्याच जणांना ही भाजी ना आंब्याची खूप आवडते. आमच्या भागामध्ये बाठवणी म्हणतात आणि सगळ्यांना आवडते ही बाठवणी. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर बाठवणी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते. ह्या अगोदरसुद्धा मी नारळाचं शिरं काढून असं आपण बाठवणी केलं होतं, म्हणजे आपण इथे नारळाचा वापर केला आहे. तर ह्याच्यामध्ये नारळाचं शिरं काढूनसुद्धा आपण इथे भाजीला घालू शकतो. आता हे मिक्स करायचं आणि 1-2 मिनटं पुन्हा आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे. 2 मिनटासाठी मी भाजीला मस्त असं उकळा घेतलेला आहे आणि आंबे देखील छान मी शिजवून घेतलेले आहेत. आता इथे तुम्हाला जर का मीठ कमी वाटत असेल किंवा गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तुम्ही इथे घालू शकता. आणि त्यानंतर 1 मिनिटासाठी पुन्हा आपण मस्त झाकण ठेवून वाफ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे. आता हे सर्व प्रमाण आहे हे परफेक्ट आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडीशी भाजी आहे ही थोडी थंड करून घेते आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. आंब्याची भाजी आहे ना मी थंड करून घेतली आहे. बघू शकता कलर आहे ना तो खूप सुंदर आला आहे. तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल आंब्याची भाजी बघून. इतकी मस्त झाली आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याची जी ग्रेव्ही बनते ना अगदी जाडसर असं बनते. बघू शकता आता ही हे बघा इतकी जाड अशी ही झालेली आहे. अजून थोडी थंड झाल्यानंतर आणखीन ह्याला जाडसरपणा येतो. आता हे आंब्याचं जे बाठवणी आहे ना तुम्ही भाकरीसोबत या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी टेस्टी असं लागतं हे. आज थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने हे बाठवणी दाखवलेलं आहे, म्हणजेच आपण वाटण आपण जे बनवलं ते एकदम फ्रेश बनवलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये पिकलेल्या आंब्याची भाजी आज मी तुम्हाला दाखवली. आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला आंब्याचं बाठवणी म्हणजेच पिकलेल्या आंब्याची भाजीची रेसिपी दाखवली आहे. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.